ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी कुणी काही काम करत असेल तर ते सगळ्यात आधी म्हणजे देवपूजा, नाही का. तर मी तसंच केलं होतं. आज मी ग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यात आधी देवपूजा करायला घेतली होती. घरातली सगळी आवरावर करून कामे सगळी उरकून पहिलं घेतली होती देवपूजा करायला. तर देवपूजा करायला घेतली, मस्तपैकी देवांची अंघोळ वगैरे घातली, पूजा केली. आणि माझ्याकडे जास्त देव नाही, थोडीफारच देव आहे. कारण माझे सासू सासऱ्यांकडे सगळे देव आहेत, पण घरामध्ये पूजा करण्यासाठी देव तर पाहिजे, म्हणून मी थोडीफार देव माझ्याकडे आणली आहेत. तर मी या सगळ्या देवांची पूजा करते. दिवा वगैरे लावला, धूप दिवा अगरबत्ती लावून पूजा वगैरे केली. त्यानंतर मग जे पाणी आहे देवाचं ते झाडांना टाकून आले. त्यानंतर मग आज आम्हाला जायचं होतं अंगणवाडीमध्ये. तर डोस प्यायला अंगणवाडीमध्ये बोलवलं होतं स्वस्तिकला. 6-6 महिन्याचा जो डोस असतो तो पाजायचा होता. तर त्याला म्हटलं चल तुला थोडंसं बाहेर फिरून आणते. त्याची तब्येत ठीक नव्हती, त्याला सर्दी असल्यामुळं तो जरा कुचमला होता. तर त्याला म्हटलं चला आपण थोडं बाहेर जाऊ. तर लगेच खुश झाला आणि त्याला कपडे वगैरे घातले आणि त्याचं आवरून घेतलं, आंघोळ वगैरे घातली त्याला. तर सर्दीमुळे खूप जास्त घाण झाला आहे, तर काय त्याला चांगलंच वाटत नव्हतं. त्याचं गन पावडर वगैरे केला, त्याला काजळचा टिक्का लावला आणि तो म्हणत होता मम्मा कुठं जायचं आहे, रिक्षामध्ये जायचं आहे का. त्याला रिक्षामध्ये फिरायला फार जास्त आवडतं. तर पटकन त्याचा मेकअप केला आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर निघालो होतो डोस पाजण्यासाठी स्वस्तिकला. तर पटकन मी माझं आवरलं, मी फक्त केस वगैरे बांधून घेतले आणि ड्रेस चेंज केला. त्यानंतर लगेच बाहेर निघालो आणि माझ्यासोबत शेजारचे भाभी येणार होते, त्यांच्यासोबतच चालले होते. तर मग आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.